येऊ दे. ये पाहिली. आणि आपण आलोय आता मांडवा बीच आणि इथं मस्त आम्ही शिरकावं नगरावर बसले आहोत. व्हिडिओ भारी आहे. एक कमी 5-6 आयटम बनतील याच्यात. भारी रेसिपी आहे. गेलाय लिव्हर पेटा कढाईमध्ये. दादा आज काय स्पेशल बनवता? आज सुके बोंबील आहेत, त्यांची चटणी. आपली चिकन क्रिस्पी एकदम फायनल ट्राय करू. कोलकाता झालेला घेतलं एकदम भारी बसून काही मंडळी आपला आगरी मटण शिजलेलं आहे. बटाटा टाकलाय. मस्त घर आहे आमच्या काकांचं अलिबागमध्ये. बघू शकता एकदम छान आहे. नमस्कार मंडळी, मी साजेश पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर कोपरखेरणेचं साजेश. तर पूर्ण गाडी भरलेली आहे आपली चिलर पार्टी पण आहे. मला कुठं चाललंय आपण चाललो अलिबागला. मस्त आता शाळेच्या सुट्ट्या संपणार आहेत ना, तर एक आपली मस्त ट्रॅव्हलिंगची ट्रिप आहे. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या ट्रॅव्हलिंगला आणि आपल्या घराच्या खालून निघतो. आता आपण पुढे दाखवतो मी तुम्हाला. व्हिडिओ संपूर्ण बघत राहा. जाम भारी ब्लॉग होणार आहे. गियू पण आहे आपल्या बरोबर ना. गियू मंडळी, तर आता पोहोचलोय आपण कळंबोली. इथून घ्यायचं आपल्याला जैन पेटीच्या रोडनी राईट घ्यायचं आहे. पनवेलमधून नाही जायचं. आणि इथं आमचा गडी बघा. उर्वेश तू काय करतो? आता थोडा ब्रेक घेतलाय आपण चहा प्यायला. आणि आपली सर्व मंडळी इथं बसलेली आहे. बघू शकता. हे आहे काय. आणि आपला उर्विश पण बघा चहा एन्जॉय करताय बघा. आणि संध्याकाळचा टायमिंग आता ट्रॅफिक आहे इथे. आणि आता चहाच्या नंतर भूक लागले. मस्त गरम गरम वडापाव. ट्रॅव्हलिंग करून एवढी भूक लागली का गरम गरम मस्त पैकी वडापाव खातो. हे बघ सगळे जोर घातले वडापाव. आणि मंडळी आता पोहोचलो आपण फेमस आपलं पोयनाड मार्केट. आणि ट्रॅफिक आहे इथं थोडी, तरी पण आपल्याला अर्धा पाऊण तास लागेल अजून पोहोचायला. हशिवरीमध्ये जायचं आपल्याला. आणि मंडळी अशा प्रकारे आपण पोहोचलो आता कार्ले खिंड. आता इथून आपल्याला घ्यायचं राईट. आणि हाच तो राईट आहे. कार्ले खिंडला आपल्याला जायचं हशिवर आहे ना रे. आम्ही पोचलो किचन मध्ये. आणि बघा आहे आम्हाला धंद्याला लावलंय बघा दोघांना. काय काय आहे आज आपल्या व्हिडिओमध्ये भारी भारी रेसिपी बनणार आहे. हे बघा आपण मस्त जोराबी यांचा चिकन आणलंय. 1 किलो आहे चिकन. हे पोरांना पकोड्यासाठी आम्ही बोनलेस काढलंय. किंवा आपल्याला जेवायला चिकन. आणि स्टार्टरमध्ये आपल्याला लिव्हर पेटा फ्राय करायचा आहे. आपले कोपरखेरणेवरूनच आणलंय. आणि कोलबे दाखव ना. हे बघा मस्त मोठ्या मोठ्या कोलबे आणल्या ना आपण वाशी गावातून आणलेल्या. आणि त्या कोलबे पण आपल्याला मस्त मसाला आणि हळद लावून लसणावर मस्त फ्राय करायचे आहे. लिव्हर पेटा पण तसंच फ्राय करायचं आहे तव्यामध्ये. आणि जेवायला चिकन या सगळ्याची रेसिपी बघायला भेटेल. व्हिडिओ संपूर्ण बघा. खूप मजा येईल. आणि आजचं खूप आहे संकेश मुकादम सगळं बनविशाल बघा. त्याच्यात बोंबील पण तुम्हाला भेटणार आहेत. वाळलेले बोंबील आम्ही घरातून बुजून आणले आणि त्याला मस्त तव्यावर फ्राय करायचे आहेत का थोडंसं. बोंबील पण आहेत आपल्याकडे. अरे हा गाईज आपल्याकडे ओले बोंबील पण आहेत. मस्त रवा आणि भाकरीचं पीठ लावून बनवायचे आहेत. व्हिडिओ भारी आहे. एक कमी 5-6 आयटम बनतील याच्यात. भारी भारी रेसिपी आहे. बोंबील आता आम्ही बोंबील क्लीन करायला घेतलं. दाखव बाबू. बोंबील क्लीन करायला घेतलंय. तर बोंबील असं तळलं असतं तर मजा नाही येत. बोंबलाला एक मस्त ऑप्शन आहे म्हणजे टेस्ट लागण्यासाठी. असं मधीतून त्याला चिरायचा असं मस्त फ्लॅट करायचा. मग त्याला रवा पण मस्त लागतो ना. दादा आज काय स्पेशल बनवता? आज सुके बोंबील आहेत, त्यांची चटणी. सुकी बोंबलांची चटणी. संकेशला काय विचारलं तुम्ही दादा आज काय स्पेशल म्हणजे अलिबागला आले म्हणजे तुला काय नलिनी काकूची आठवण आली. हो नलिनी काकूचा डायलॉग आहे ना फिक्स आपले. आता आपले पोरांना मस्त चायनीज मध्ये पकोडा त्यांना फ्राय करून देऊ आपण खायला. त्यांच्यासाठी स्पेशल आहे. आम्ही आज मच्छीच खाणार आहोत. चिकन फक्त जेवायला. आणि अशा प्रकारे आपली मस्त चिकन क्रिस्पी रेडी होत आहे आता.
ही रेसिपी माझी ओरिजिनल रेसिपी आहे. मी दाखवेन तुम्हाला. कधी कधी याचा ब्लॉग बनवू आपण, फुल ब्लॉग बनवूया. कसा दिसतो कलर कमेंट करून सांगा. आज आपल्या या व्हिडिओमध्ये ना हॉटेलचे किचन असतं ना, हॉटेलचे किचन भारी ना, एकदम रेस्टॉरंट स्टाईल. आपली चिकन क्रिस्पी एकदम फायनल इथे ट्राय करू. कोलकाताला एकदम भारी लसूण आणि मसाला, कोथिंबीर ना हलत ना. आणि इथं बोंबीला तर फायनल होतं, बोंबील पण जाम भारी लागतं. आणि मंडळी अशा प्रकारे आपला आता गेला आहे लिव्हर पेटा कढाईमध्ये मस्तपैकी एकदम सुक्का करायचा आपल्याला मसाला ड्राय. आता लिव्हर पेटाने पाणी सोडलं आहे, ड्राय झाल्यावर मस्त त्याच्यानं आपला खोबरा टाकायचा आगरी स्टाईलमध्ये आणि कोथिंबीर. बाकी काय टाकायचं नाही. काही भारी बनत आहे आणि झणझणीत बनत आहे. नमस्कार मंडळी, सकाळी झालेली आहे आणि रात्री आपण जेवणावरच आपला रेसिपीमध्ये व्हिडिओ स्टॉप केलेला ना. आता सर्व उठलेत आणि आता मी तुम्हाला इथे मस्त घर आहे आमच्या काकांचं अलिबागमध्ये, बघू शकता. एकदम छान आहे. आता जाऊ आतमध्ये, मी दाखवतो तुम्हाला. घराचा टूर करू आणि आता आपण निघणार आहोत बीचसाठी. हे बघा नाना, नमस्कार. नमस्कार. गुड नमस्कार. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय चालू आहे? टी टाइम बघा, मी चहा घेतोय. नानाने आपल्यासाठी चहा ठेवलेला आहे, स्पेशल चहा ठेवलेला आहे. आणि की तिकडे नाश्ता करते आहे का? यो काय जेवण बनवायला चाललंय. मी तुम्हाला आता घर दाखवतो. हे मस्त आहे एकदम. तिथे बेडरूम आणि किचन. आणि किचन मध्ये काय चालू आहे रे? किचन मध्ये ब्रेकफास्ट चालू आहे आता. आणि आपले कुक आपल्याला नाश्ता बनवत आहेत. आता आम्ही बीचवर जायचं आहे, तिथं पण जरा दाखवूया आपल्या मंडळीला अलिबागची कुठली बीच बघू. नाना सजेस्ट करतील आपल्याला. मस्तपैकी संकेशने आम्हाला बनवलंय. काय रे बनवलेस? विसरलो परत. अंडा ब्रेड. भाई आता आपण आलोय रेवत जेटीला, चाललोय पोरांना घेऊन. ते इथं आम्ही विचार केला मटण घ्यायचा, मटण घेऊन ठेवू. मटण शॉपला आले होता आम्ही. माझा 1 किलो कमी. आणि मटणाला इथं नंबर आहेत, थोडं टाइम लागेल आपल्याला. आणि मंडळी मस्त की आता पोहोचलोय आपण मांडवा बीचला. मांडवा बीचला आले आम्ही. हे बघा, आणि सार्थकच्यासाठी आम्ही स्पेशल सार्थकला आता शाळा चालू होईल तर बीचवर यायचा होता. हे बघ सगळी आमची टीम आता थोडं भिजू, आम्ही पाण्यात एन्जॉय करू. आणि याला कोणी बघला का? समोर दिसते बघला? तुम्ही बघला? तुम्ही बघला का? तो बघला, समोर बघला. आणि अशा प्रकारे आपला सॅटर्डे संडेची ट्रिप. आणि आपण आलोय आता मांडवा बीच. आणि इथं मस्त आम्ही शिरकावं नगरावर बसले आहोत. सगळी जण एन्जॉय करतात. काय झालं इथे? असं आहे का? दादा पाणी टाकू नको, उडव. आणि मस्त वेगळी लाटांचा आनंद घेताना सगळी जण बसले आहेत. फुल मजा चालू आहे. आणि इथं बघा पूर्वी शीट पण आहे आपला. आणि समोरच फेरी बोट येते आम्हाला घ्यायला. आता याच्यात बसून आम्ही कोपरखेरला निघणार आहोत ना. कोण निघणार आहे? आपण. येऊ दे. आणि मांडवा जेटीचा सुंदर नजारा. आता आपण निघूया घरी जायला. घरी म्हणजे आपल्या फार्म हाऊसवर जायला. तर आपल्याला बनवायची आता काय आहे, मटण बनवायचं ना आपल्याला. मग आपले एकच फुल ब्लॉगमध्ये जाम रेसिपी होतील. आता गेल्यावर आपल्याला मटण बनवायचं मस्त. ती पण एक रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. जमलं तर चुलीवर बनवू. चला आता निघू आपल्या रूमवर जायला पुन्हा. मंडळी आपण पोहोचलो पुन्हा आपल्या घरात. आता बनवायचं मटण. काय मटण बनवायचं आहे. चला आता करू कपडे चेंज आणि करू मटणाला सुरुवात. आता परत आपण हॉटेलच्या किचन मध्ये आपले आलेलो आहोत. आणि इथं फ्रेंच फ्राईज चालू आहे पोरांच्यासाठी. आणि इथं मटण आणलेलं आहे आम्ही मस्तपैकी. 1 किलो मटण आहे. सगळी जण किती जण आहोत आपण? 6 जण ना. पोरांना पकडून 7 जण झाले. तर सगळ्यांना मस्त 1 किलो मटण आपल्याला भरपूर होईल. आता मस्तपैकी आपला कांदा शिजत आहे.
टोमॅटो, कांदा, गरम मसाले टाकले आणि इथं लसणाची तयारी चालू आहे आपली. आता आपला आगरी मसाला टाकलाय, हळद टाकलाय आणि अद्रक लसूणची पेस्ट ठेचून केली आपण खलबत्त्यात टाकायचं आहे. आता हे थोडा शिजवून घेऊ आपण मस्तपैकी. थोडं पाणी टाकू खाली लागेल तो. आता मस्त आपण चरबी पण टाकलंय म्हणजे थोडं तेल आधी सुटेल मटणान. आता मस्त टाकू आपण मटण आणि शिजवत ठेवू. मिक्स करून घेऊ मस्त. त्याचा फार्म हाऊस आल्यावर बाहेर आल्यावर बनवायची मजाच काही अलग असतं आणि बनतं पण भारी. तो उकाळा आलाय आपल्या मटणाला आणि इथं कालच्या आपण कोलब्या ठेवलेल्या नंतर दुपारी स्टार्टरला म्हणून पोरांना खायला. आणि सगळी पोरांचीच नावं घेतात पोरांनाच घ्यायला. आम्ही पण खातो त्याच्यातून. आपल्या आगरी स्टाईलमध्ये झणझणीत मटण आहे. मस्त कडक शॉट कोलबी पलटी करताना. आणि याच्यात लक्षात ठेवायला लागतील कोण कोण पलटी होईल आहे. न पलटी होईल परत पलटी करायचं. काही मंडळी आपला आगरी मटण शिजलेलं आहे. बटाटा टाकले मस्त. आणि आता थोड्याच वेळात आपण जेवायला घेऊ. तिथं भात पण शिजला आमचा. 5 वाजता आपण निघायचं आहे. जेवू आणि थोडा आराम करू आणि निघताना डायरेक्ट आता भेटूया. आणि आपले आगरी स्टाईलमध्ये शेवटची स्टेप खोबरा, भुजलेला खोबरा आणि मटण झालं आपलं फायनल. तर जेवायला बसू. खोबरा नाही तर आगरी मटण नाही. कशी वाटली रेसिपी? आवडल्यास कमेंट करून सांगा. चला तर मंडळी जेवायला या. बोला जेवायला बोला मंडळीला आपले. मस्त मटण आणि काय भात आहे. मटण आगरी मटण आणि भात. आता आम्ही थोड्या वेळात जेवू. चला तर मंडळी आता आपण निघूया घरी जायला. आणि आपला हा व्हिडिओ आपण इथेच संपवत आहोत. आपली पूर्ण गँग इथे आहे. आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल अलिबागचा फार्म हाऊसचा तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.